नाशिकच्या धाम फास्टनर्सचा 39वा वर्धापन दिन सामाजिक सेवा कार्याने संपन्न. रक्तदान आणि आरोग्य शिबिरात शेकडो कर्मचाऱ्यांचा सहभाग. सविस्तर वृत्तांत. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेल्या धाम फास्टनर्स कंपनीने आपल्या यशाची 39 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या 39व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी कल्याणाचा वसा जपत भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केवळ औद्योगिक प्रगतीच नव्हे तर समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व निभावण्याच्या दृष्टीने राबवलेल्या या उपक्रमात शेकडो कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या शिबिराचे आयोजन अत्यंत व्यापक स्वरूपाचे होते, ज्यामध्ये विविध आरोग्य संस्थांनी आपले योगदान दिले. अर्पण ब्लड बँक यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित रक्तदान मोहिमेत कामगारांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून जीवनदानाचा संकल्प पूर्ण केला. तसेच श्री साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथील अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे कर्मचाऱ्यांची सखोल शारीरिक तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे डॉट्स सामाजिक संस्थेच्या वतीने HIV सारख्या गंभीर आजारांबाबत विशेष चाचण्या आणि जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रती विशेष सतर्कता दिसून आली. या संपूर्ण भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आणि नटके नियोजन श्री संजयजी देशमुख आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केले होते. 39व्या वर्धापन दिनाचे गांभीर्य आणि कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेऊन संजयजी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील टीमने नाव नोंदणीपासून ते वैद्यकीय तपासणीपर्यंतची सर्व व्यवस्था चोख राबवली. त्यांच्या या शिस्तबद्ध नियोजनामुळेच कामाच्या वेळेत कोणताही अडथळा न येता शेकडो कर्मचाऱ्यांच्या या आरोग्य सुविधांचा लाभ घेणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले. कंपनीचे संचालक श्री नरेशजी धाम यांनी या प्रसंगी 39व्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यालाच कंपनीची खरी संपत्ती मानले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे अंबड औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण नाशिकमध्ये कौतुक होत असून संजयजी देशमुख व त्यांच्या टीमचे कष्टाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी उज्ज्वला चौधरी, उपसंपादिका. नमस्कार, शौर्य रणरागिणीच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत धाम फास्टनर्स MIDC अंबडमध्ये. नवीन वर्षाच्या पहिल्याच मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तसेच धाम फास्टनरच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपल्या धाम फास्टनरचे डायरेक्टर नरेशजी धाम यांच्याकडून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलं जातं आणि त्याचेच औचित्य साधून आपल्याकडे श्री साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संपूर्ण टीम धाम फास्टनरच्या या प्रांगणात दिसून येत आहे. तर काय असतो इथे ह्या दिवशीचा हा संपूर्ण कार्यक्रम आणि कसा प्रतिसाद असतो त्या संदर्भात जाणून घेऊयात आपण ज्योती पाटील यांच्याकडून. नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर ज्योती पाटील, संचालक श्री साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक. आज धाम फास्टनर या कंपनीच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही इथे हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा टेस्ट ज्या घेतल्या गेल्या त्या सगळ्या पेशंट्सला अगदी गरजेच्या होत्या आणि त्यापैकी बरेचसे पेशंट जे होते, काही डायबिटीज होते, काही BP वाले होते, त्यांना बरीचशी ॲडवाईसही देण्यात आली डाएट आणि एक्सरसाइज विषयी. सो खूपच छान कॅम्प हा झालेला आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन पाटील, त्यांच्याकडूनही आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. काय सांगणार सर आजच्या दिवशी? नमस्कार, मी डॉक्टर सचिन पाटील, श्री साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक. तर धाम फास्टनर या कंपनीचे ॲडमिनिस्ट्रेटर संजय देशमुख यांच्या कंपनीमध्ये आम्ही आज कॅम्प घेतला आणि त्यामध्ये अनेक पेशंटचे आम्ही जनरल हेल्थ चेकअप घेतला. तर इथून पुढे जे पण त्यांना इमर्जन्सी काही सेवा लागणार आहे तर त्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना कमी दरात सेवा उपलब्ध करून देणार आहे आणि त्याबद्दल मी देशमुख सरांचे आभार मानतो तर त्यांनी आम्हाला संधी दिली इथे येण्याची. सर, जसं
की आत्ताच तुम्ही बोललात की मार्गदर्शन देखील केलं जातं आणि विविध चाचण्या देखील, तर काय संदर्भाच्या चाचण्या आपल्याकडे होतात, म्हणजे काय संदर्भातल्या चाचण्या आणि त्याच्यावरती मार्गदर्शन असं तुम्ही इथे उपस्थित असणाऱ्यांना दिलेलं आहे? आता आम्ही इथं जनरल आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब, पेशंटचा BMI आणि ब्लड शुगर याबद्दल त्यांना थोडा अवेअरनेस केला आणि इमर्जन्सीमध्ये त्यांना जर काही त्रास झाला तर त्यासाठी पण ते आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे, त्याचा ते उपयोग करू शकतात, लाभ घेऊ शकतात. जसं की आत्ताच तुम्ही ज्योती मॅडम आणि सचिन सरांकडनं ऐकलं आहे की धाम फास्टनरच्या सर्वच कामगारांना इथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा नरेशजी धाम यांचा हा एक स्वच्छ असा एक प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासाठी श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या टीमचे खरंच खूप कौतुक आहे. धन्यवाद मॅडम. हे डॉट्स सामाजिक संस्थेचे काही पदाधिकारी दिसून येत आहे, त्यांची टीम दिसून येत आहे. त्यामध्ये विशालजी पाटील यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आजच्या दिवशी म्हणजे धाम फास्टनरचे वर्धापन दिन याच्या औचित्य साधून इथे काही विशेष चाचण्या केल्या जातात, तर त्या कोणत्या स्वरूपाच्या चाचण्या असतात ते जरा विशालजी पाटील यांच्याकडनं आपण समजून घेऊयात. नमस्कार, माझं नाव विशाल पाटील. डॉट सामाजिक संस्थेचा मी एक काउन्सिलर या पोस्टवर काम करतो आणि सर्व आमची टीम आहे. त्यामध्ये आम्हाला अंबड एरिया दिलेला आहे. तर अंबड एरियामधले आपले देशमुख सर यांच्या सहकार्याने आम्ही धाम फास्टच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही इथं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. त्यामध्ये सेन्सिटिव्ह आजार म्हणजे गुप्तरोग, क्षयरोग, HIV, अजून काही व्हायरल इन्फेक्शन, तसंच हिमोग्लोबिन असे जे गंभीर आजार आहेत त्याचा आम्ही टेस्ट करून त्यांचे गोळ्या औषधं आम्ही टॅबलेट मोफत देतोय. अशा पद्धतीने आम्ही हे या कंपनीच्या धाम फास्टच्या वर्धापन निमित्त आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे. याच्यामध्ये मोलाचं सहकार्य यांचं आहे, देशमुख सरांचं. त्यांनी आम्हाला या सगळं टेस्ट करण्यासाठी आम्हाला बोलवलं आहे. सर, असं सांगितलं जातं की या चाचण्या विशेष आहेत, म्हणजे बाहेर कुठे करून घेतल्या जात नाही. त्याची काही वेगळी परवानगी घ्यावी लागते का, किंवा मग ते बाहेर कुठे उपलब्ध नाहीये, तर ते विशेष कशा पद्धतीने केलं जातं? असं आहे मॅडम की ह्या ज्या चाचण्या आहे याचा जो खर्च आहे ना, एका टॅबलेटचा कमीत कमी महिन्याचा 5,000 रुपये खर्च असतो HIV आजाराचा. तर हे गव्हर्नमेंटच करू शकतं. असं प्रायव्हेट मध्ये गरीब लोकांना या चाचण्याचे पैसे परवडेबल नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंट प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन कोणाला काही आजार होऊ नये त्याचा अवेअरनेस करणे आणि अवेअरनेस करून जनजागृती करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो. बरोबर. खूपच सुंदर असं मोलाचं कार्य धाम फास्टनरच्या वतीने केलं जातं. रक्तदान श्रेष्ठ दान म्हणजे जीवनदान. ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन देखील धाम फास्टनर्समध्ये त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन केलं जातं. त्यामध्ये आपल्या अर्पण रक्त केंद्र म्हणजेच अर्पण ब्लड बँकेचा मोठा सहभाग इथे दिसून येतो. तर या ब्लड ही ब्लड बँक इथे जे आयोजन करते, इथे ज्या शिबिराचं आयोजन करते, त्या निमित्ताने आपण त्यांच्याकडनं काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये इथला सहभाग आहे किंवा ब्लड बँकेला होणारी ही मदत आहे. इथल्या कामगारांचा मोलाचा वाटा कसा असतो ते जरा जाणून घेऊया आपल्या नयनजी जैन सरांकडून. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगू शकणार या शिबिराबद्दल? आज आम्ही अंबड येथे धाम फास्टनर यांच्या 39 वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज आमची टीम घेऊन इथे आलेलो आहे. तर ब्लड डोनेशन हे एक दानाचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये इथे भरपूर आम्हाला म्हणजे रक्तदान करणारे भरपूर कॅन्डिडेट्स येतात आणि ते स्वतःहून रक्तदान करतात, इच्छिक रक्तदान देतात. तर रक्तदानाचे फायदे म्हणजे असे होतात की हे जे ब्लड असतं हे आम्ही एक थॅलेसिमिया पेशंट, ज्या पेशंटमध्ये रक्त तयार होत नाही अशा मुलांमध्ये पेशंटमध्ये हे आम्ही रक्त त्यांना मोफत दिलं जातं. सिकल सेल एनिमिया जसे आजकाल भरपूर असे ॲक्सिडेंट होतात, तर त्यासाठी हे उपयोग होतात. यातले इथे भरपूर संख्येत येतात आणि हे डोनेट करत असतात. त्याचा आम्हाला बी फायदा होतो आणि यातल्या कंपनीच्या लोकांना आता त्याचे काय जे डोनेट करतात त्यांचे सुद्धा फायदे असतात, त्यांचे सुद्धा फायदे असतात की त्याच्यामुळे त्यांचं मेंटेनन्स होतं, शरीराचे जे झीज होणारी असते, जे काय रोगप्रतिकार शक्ती ही वाढत जात असते. तर मुलांचे फायदे असतात त्याच्यामध्ये. धाम फास्टनरची संपूर्ण टीम इथे उभी आहे आणि औचित्य आहे की धाम फास्टनरचा वर्धापन दिवस आहे. या सगळ्या शिबिरांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे असणारे संजयजी देशमुख यांचं आणि आपल्या इथल्या काही विशेष कर्मचाऱ्यांचं या शिबिरासाठीचं आयोजन.
नमस्कार सर. नमस्कार. सर, कसं वाटतंय आजचा दिवस कसा विशेष आहे आणि या शिबिरांमागे सरांचा कुठला हेतू असतो या शिबिरांचं आयोजन करताना आणि कुठल्या दिवसापासून या सगळ्यांची सुरुवात होते? नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नरेशजी धाम साहेब तसेच त्यांचे चिरंजीव सन्माननीय निशांत धाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाम फास्टनर अंबड MIDC आमचे टोटल 8 प्लांट आहे आणि आज आमच्या या धाम फास्टनरचा वर्धापन दिन आहे. 39 वर्ष या धाम फास्टनर प्रायव्हेट लिमिटेडला झालेली आहेत. फक्त कामगाराने काम करणे या पलीकडेही या कामगारांना यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर ते चांगलं काम करू शकतात. त्यांचा हा भविष्याचा प्रश्न असतो. शारीरिक चाचणीमध्ये माणसाला कळतं की त्याला कुठे काय अडचणी आहेत, मग पुढे त्या अनुषंगाने त्याच्यावर कार्य केले जाते. तसेच रक्तदान शिबिर रक्ताचं असं आहे की असं म्हणतात की रक्तदान म्हणजे हे प्राणदान किंवा एक खूप मोठं पुण्यदान असतं. आपल्या थोड्याशा रक्ताने एखादा रुग्ण जर बरा होऊ शकतो तर हे कर्तव्य आपण केलं पाहिजे. कारण जसं म्हणता अपने आंसू तो सभी पीते हैं, औरों के आंसू तो पीता जा, अपने खातिर तो सभी जीते हैं, औरों के वास्ते तो जीता जा. या अनुषंगाने आमचे या धाम फास्टनरचे संचालक सन्माननीय नरेशजी धाम साहेब यांनी हा उपक्रम गेली 20 वर्षापासून सुरू केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी दिनांक 14 जानेवारीला हा वर्धापन दिन असल्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबिर राबवत असतो. अर्पण रक्तपेढी यांच्याकडून यांना जवळजवळ शेकडो रक्तदाते आम्ही प्रत्येक वर्षी देत असतो. यंदाच्या वर्षी कमी जास्त झाले, परंतु त्यामध्ये संख्या वाढण्याची आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कारण कामगारांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. काही लोकांना वाटतं की रक्त दिलं की मला काही होईल, म्हणून ते प्रबोधन सुद्धा आमचे हे रक्तपेढीचे डॉक्टर लोक असतील किंवा शारीरिक चाचणी हेल्थ चेकअप यामधलेही सर्व डॉक्टर्स लोक आमच्या कामगारांना कायम मार्गदर्शन करत असतात. कारण जीवनामध्ये बघा की आपण खरोखर या मानव जन्मात जर आलेलो आहोत तर आपण आपलं काम करता करता या अशा काही गोष्टी हे उपक्रम जर आपण राबवले तर याचा पुढच्या भावी पिढीला सुद्धा खूप मोठा फायदा होतो. हा चांगला एक मेसेज दिला जातो. आणि जेव्हाही आमच्या एखाद्या कामगाराच्या फॅमिलीला, त्याच्या कुटुंबाला किंवा त्याला स्वतःला जर काही दुर्दैवाने इजा झाली तर आम्ही एनी टाइम जेव्हाही या अर्पण पिढीला कॉल केलेला आहे. यांनी तात्काळ आम्हाला विनामूल्य त्या आमच्या रुग्णाला त्यांनी ते रक्त पुरवले आहे आतापर्यंत. त्यामुळे आम्हाला ते एक चांगलं वाटतं की आपण रक्त ज्यांना देतोय ते लोकांकडनं जी सेवा होते, आपल्या कामगारांना एकदम अडीअडचणी वेळेस ते कामं पडतं, म्हणून त्याचा पण खूप आनंद आहे. सर, या झाल्या प्रतिक्रिया आपल्या सरांच्या बाबतीत, म्हणजे आपले सन्माननीय नरेशजी धाम आहेत ते जे ह्या काही शिबिरांचं आयोजन करतायत, तर या प्रतिक्रिया झाल्या सरांच्या बाबतीमध्ये. पण तुमच्यापर्यंत कामगारांच्या काही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत असतील तर कामगारांचं काय म्हणणं असतं या शिबिरांच्या इतक्या छान आयोजनाबद्दल? कामगारांना पण खूप हौस असते काही ना काही शिबिर राबवणं. आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आमच्याकडे एखाद्याचा वाढदिवस जरी असला तर तो हेल्पर जरी असेल तरी आम्ही त्याचा वाढदिवस करण्याचा प्रयत्न करतो. परंतु कामगार 12 तासाच्या कामामध्ये इतका गुंग झालेला असतो की तो जास्त वेळ देऊ शकत नाही. परंतु सगळ्यांना त्याबद्दल आनंद आहे. कारण या अगोदरही असे भरपूर कामगार आहे की त्यांना लागलं होतं, काही इजा झाली होती, परंतु त्यांचा हॉस्पिटलचा खर्चही कंपनीने तर केलाच, परंतु त्याच्या सोबत आमच्या कंपनीचे काही लोक, आमची टीम अशी आहे की त्याच्या दुःखा सुखामध्ये उभी असतात. त्यामुळे कामगारांना त्याबद्दल एक आनंदच असतो. म्हणजे हे जे शिबिर आहे या शिबिराचे दोन्ही बाजूनी फायदे आहेत. जसं की आपण असं समजूयात की जर आठवड्याचे पूर्ण म्हणजे 6 दिवस
कंपनीमध्ये कामगार इथे काम करतात तर त्यांना बाहेर जाण्याचा योग मिळत नाही किंवा चान्स मिळत नाही. पण या शिबिरांचं इथेच आयोजन झाल्यामुळे त्यांनाही या गोष्टींचा फायदा घेता येतो. या शिबिराच्या अनुषंगाने त्यांच्याही चाचण्या होतात. तर खूप छान असा उपक्रम राबवत आहात आपण सगळे मिळून. तुमच्या सगळ्यांच्या एक जोशमधून असं दिसतंय सरांना किती पाठिंबा आहे. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी चर्चा करून. धन्यवाद सर. धन्यवाद. कल इस दिन के ऊपर मतलब जो आज अपना जो शुभ दिन है ना, कंपनी जिस दिन फॉर्म हुई, तो मैं कल थोड़ी देर के लिए सबको बुलाना चाहूँगा 10 मिनट के लिए, ठीक है, शाम को कुछ बताने के लिए कंपनी को आगे कैसे बढ़ाना है, क्या क्या करना है। अभी तो मैं यही बोलूँगा आप सबको हैप्पी संक्रांति, दिल गुड़ गया गुड़ गुड़ बोला, अच्छा काम करो, कंपनी को आगे बढ़ाओ। कंपनी आगे बढ़ेगी तो आप लोग सबके पेट बाहर आएंगे, समझ रहे हैं ना? ठीक है, तो कंपनी को आगे बढ़ाओ, कंपनी को बढ़ाने के बारे में सोचते रहो। मेरा एक ही चीज़ है, क्योंकि ये भी घर है, 8 बजे के बाद वो भी घर है, और यहाँ पे हम ज़्यादा टाइम देते हैं, घर पे हम सिर्फ सोने और खाना खाने जाते हैं, बराबर है? तो जब हम यहाँ पे ज़्यादा टाइम देते हैं तो हमारा फ़र्ज़ है कि इस घर के बारे में भी सोचें जैसे आप वो सोचें। यहाँ पे आप सोचें, 8 बजे के बाद मैं आपके घर के बारे में सोचूं, सही है? तो ताली दोनों हाथ से बजती है, तो 8 बजे से 8 बजे आप हाथ आगे रखिए, 8 बजे के बाद मेरा हाथ आगे रखिए, कभी भी। तो मैं यही चाहूँगा, देखो आज हम एक कंपनी से 8 कंपनी आए हैं, 8 को 80 लेके जाएंगे। यस सर, सही है? आप सब खुश होने चाहिए कि एक कंपनी से आप 8 कंपनियों में हो,